आज अशा एका फळाविषयी माहिती देतोय की ज्याचा रस जर पिला तर तुम्हाला कुठलाही आजार होण्याची शक्यताच संपून जाते. या फळाचा एक ग्लास रस तुमच्या शरीरातील सर्व घाण बाहेर काढतो. जसं एखाद्या चुंबकाकडे लोहाचे कण आकर्षित होतात तसं तसं या फळाचा रस जसा शरीरातून बाहेर जातो तसं तसं तो पूर्ण घाण त्याच्याकडे आकर्षित करून बाहेर टाकतो. हे जे फळ आहे, ज्याचा रस किंवा ज्याचा ज्यूस पूर्ण जगात प्रसिद्ध होता, पण आपल्या देशात सुद्धा काही दिवसांपूर्वी याची अतिशय लोकप्रियता वाढलेली आहे. त्याचे फायदेच इतके चमत्कारिक आहेत की आयुर्वेदात देखील या फळाचा उल्लेख सापडलेला आहे. हे फळ आपल्या आसपास तुम्हाला कुठेही मिळेल, तुम्ही पाहिले असेल, पण आपलं लोप पावत चाललेलं जुनं ज्ञान यामुळे आपल्याला त्याची माहिती देखील नाही आहे. आताच केलेल्या काही अभ्यासांमध्ये असं देखील लक्षात आलेलं आहे की जर तुम्हाला बीपी, कोलेस्ट्रॉल, हृदय संबंधी आजार हे जर होऊ द्यायचे नसतील तर हे फळ आहारात घेणं, या फळाचा एक ग्लास ज्यूस आहारात घेणं हे अनिवार्य आहे. त्याचा जादू असा फायदा तुम्हाला 1 हप्त्याच्या आत दिसणार आहे. या फळाचा दररोज 1 ग्लास रस तुमचं जीवन बदलू शकतो. तुमच्या आरोग्याचं तर याने अतिशय चांगला रिझल्ट तर येईलच, पण तुमच्या मनाला देखील शुद्ध करण्याची ताकद या फळामध्ये आहे. हे तेच फळ आहे जे आपण आपल्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळेला छताला टांगत असतो. आता फळ किंवा फळाचा रस म्हटल्यावर तुम्हाला आता असं वाटलं असेल की आता फळाचा रस नेमकं याची चव कशी लागेल, मला ते कुठं मिळेल, त्याचा रस कसा बनवायचा. तर बिलकुल काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. या फळाचे फायदे काय आहेत, का ते इतकं लोकप्रिय झालेलं आहे, त्याच्यात असे काय गुणधर्म आहेत की त्यामुळे तुमचे आजार शरीरात तयार होता क्षणी संपून जातात, आणि याचा ज्यूस बनवण्याची विधी आणि घेत असताना काही काळजी, तर अशी डिटेल माहिती देणार आहोत. आता सगळ्यात आधी पाहूयात की जे काय फळ आहे तर या फळाचा ज्यूस पिण्याचे नेमकं फायदे काय होतात. तर सर्वप्रथम जाणून घेऊयात की फळ नेमकं काय आहे. तर या फळाला ॲश गॉड असं इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीत याला कोहळा म्हणतात. आता हा कोहळा बऱ्याच वेळा वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल किंवा घराची जी सुरुवातीची पूजा असते बांधकाम झाल्यानंतर, त्यावेळेस आपल्याला एक कपड्यामध्ये गुंडाळून आपण घराला हे लटकवत असतो. हे तुम्ही बघितलेलं देखील असेल. आता हा कोहळा हे जगातलं सगळ्यात जबरदस्त फूड आहे. यामध्ये जबरदस्त उपचारात्मक गुणधर्म असतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी याचा एक अभ्यास झाला. त्या अभ्यासात याचे इतके औषधी गुणधर्म निघाले आहेत की जे जितके सांगावे तितके कमी पडतील. हे आपल्या शरीराला तर निरोगी ठेवतंच, त्याबरोबर तुमच्या मनाला देखील अगदी शांत करण्याचं काम करतं. तसेच तुमची बुद्धी देखील याने वाढत असते. याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, थायमिन, नियासिन, व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त प्रमाणात असतंय. आता नेमकं काय होतं आणि का गरज पडते आपल्याला या फळाचा रस घेण्याची, जो रस कसा करायचा, कसा प्यायचा, कसा बनवायचं याचीच माहिती सांगणार. पण त्याआधी नेमकं याची गरज का पडते. तर होतं काय, आपली जीवनशैली बदलली. आपण भरपूर तेलकट गोष्टी खातो, भरपूर पॅकिंग फूड खात असतो. तसेच आजकालचं वातावरण इतकं बदललंय की वातावरणामध्ये जो श्वास आपण घेतोय त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विषारी घटक शरीरामध्ये जात असतात, ज्याला टॉक्झिन्स असं म्हणतात. मग हे जे काही टॉक्झिन्स आहेत हे जर शरीरात एका पातळीच्या वरती जर वाढली तर शरीरामध्ये प्रॉब्लेम तयार करायला सुरुवात होतात. यामुळे मधुमेह, बीपीचा त्रास, त्याबरोबर हायपरटेन्शन, त्याचबरोबर त्या ठिकाणी वजन वाढणे, PCOD, अस्थमा, मायग्रेन, याचबरोबर हृदयविकाराचा झटका, तसेच कॅन्सर देखील व्हायला सुरुवात होत असते. पण कोहळ्याचा 1 ग्लास ज्यूस हा जसा शरीरात प्रवेश करायला सुरुवात करतो तसं तसं तो एखाद्या घासणीसारखं काम करतो. तो जसा शरीरातून पुढे जाईल तसं तसं तो आपल्या बरोबर अगदी ओढून ही सर्व विषारी द्रव्य घेऊन जात असतो, आणि ज्यामुळेच याला एक डिटॉक्स केमिकल किंवा एक डिटॉक्स पदार्थ असं देखील म्हटलं जातं. आपल्या हाताड्यामध्ये साचलेला जो मल आहे, जे काही चिकट पदार्थ जे अगदी फार दिवसापासून, वर्षापासून चिकटलेले आहेत, जे कधीच निघालेले नाहीत, तर हे देखील हा बाहेर काढतो, आणि यामुळे जे आपले आतडे आहेत ते साफ होतात. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की शरीरात कोणताही आजार हा पोटापासून सुरुवात होत असतो, ज्यामुळे बद्धकोष्ठीचा जर त्रास असेल तर त्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे. याचा दुसरा फायदा की तुमच्या हृदयाचे देखील आजार किंवा हृदयासंबंधी आजारांमध्ये देखील हा फायदेशीर तुम्हाला ठरू शकतो. याचं दररोज सेवन केल्यानंतर एका अभ्यासात असं निदर्शनास आलेलं आहे की तुमचं हृदय देखील निरोगी राहू शकतं, आणि ज्यामुळे तुम्ही दीर्घकाल जगू शकता. कोलेस्ट्रॉलचं देखील नियंत्रण याच्यामुळे होतं. याच्यात ओमेगा-3 फॅटी ॲसिडचं प्रमाण लक्षणीय असतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि परिणामी आहे असं अभ्यासात आढळून आलं आहे. त्यामुळे ज्या लोक आहारात कोहळ्याचं सेवन करतात
त्यांची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हे कोलेस्ट्रॉल आहे की जे आपल्या रक्तांच्या शिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण करतं आणि ज्यामुळे हृदयविकार होत असतो. कोवळ्याचं मधुमेह आणि रक्तदाबासाठी देखील फायदे आहेत. कोवळ्यामध्ये बद्धकोष्ठता म्हणजे अपचनाचा त्रास आहे, पोटाचे विकार आहे, ते देखील नामोनिशान याच्यामध्ये मिटत असतं. त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक क्षमता याने जबरदस्त रीतीने वाढत असते. तुमच्या शरीरात कोणताही आजार सुरू होण्याआधीच दाबून टाकत असतं हा एक ग्लास ज्यूस. फक्त घेण्याची पद्धत, तयार करण्याची पद्धत थोडीशी समजून घ्या, तुम्हाला कुठलाही आजार याच्यामध्ये होण्याची शक्यता होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तिला स्ट्रेस भरपूर वाढलाय, तणाव इतका वाढला की रात्री झोप येत नाही, तर रात्री झोप देखील येते कोवळ्याच्या ज्यूसमुळे. अगदी लहान मुलं, प्रौढांमध्ये देखील झोप न येण्याचा जो काय आहे आजार आज वाढलेला आहे. निद्रानाश, नैराश्य, तणाव, चिंता यासारख्या मानसिक समस्यावर देखील हे काम करतात. त्याबरोबर किडनीसाठी देखील मोठे फायदे याचे लक्षात आलेले आहेत. त्यामध्ये जबरदस्त अँटीऑक्सिडंट असतात, पोषक तत्व असतात जे किडनीसाठी अतिशय फायदेशीर होऊ शकतात. याचबरोबर सगळ्यात मोठा याचा गुणधर्म आहे दाहक विरोधी, म्हणजे याचं पेन किलर सारखी ॲक्शन. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असल्यामुळे यामध्ये तुमच्या शरीरात कुठे काही जखम झाली असेल, वेदना असेल तर ती देखील कमी यामुळे होऊ शकते. आता याचं सेवन करण्यासाठी ज्यूस घेणं ही सगळ्यात त्या ठिकाणी चांगली पद्धत आहे. याचं ज्यूस करण्यासाठी तुमच्याकडे जर एखादं ज्युसर असेल तर त्या ज्युसरमधून तुम्ही करू शकता, किंवा प्रत्येकाच्या घरी मिक्सर ग्राइंडर हे असतात. तर तुम्ही काय करायचं आहे, एक कोवळा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तो कोवळ्याचा जो हिरवा पार्ट आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे. त्या कोवळ्याचा जो गर आहे तर तो गर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून तो फिरवायचा आहे. साधारणपणे 1 ग्लास ज्यूससाठी तुम्हाला 250 ग्रॅम हा कोवळ्याचा गर त्या ठिकाणी लागणार आहे. आता हा त्या ठिकाणी मग त्यानंतर चाळून घेऊन तुम्ही हे ज्यूस त्या ठिकाणी पिऊ शकता. आता हे जे काही ज्यूस आहे हे पित असताना हळूहळू एका घोटाच्या अंतराने तुम्हाला प्यायचं. हे खटी पिऊन नाही घ्यायचं आहे. तुमच्या मनात प्रश्न येतात हे कडू लागेल वगैरे, तर तसं काहीच नाही. अगदी नारळ पाण्यासारखी याची टेस्ट लागते, त्यामुळे याला पिणं देखील अतिशय सोपं आहे. हे ज्यूस तयार केल्यानंतर 15 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी याचं सेवन करायचं आहे. तसेच कोवळे जे आहे तर तुम्ही मार्केटमधून आणून अगदी 10 ते 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, अगदी महिनाभर स्टोअर करू शकता. फक्त हे जर कापलेलं जर असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही याला मात्र 4-5 दिवसच त्या ठिकाणी ठेवू शकता. आता यामध्ये याचे काही त्या ठिकाणी घेण्याच्या काही काळजी देखील आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही खाण्यापूर्वी, कोवळा खाण्यापूर्वी, कोवळ्याचा ज्यूस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलाला देखील कोवळा देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता हिवाळा चालू आहे, म्हणजे हिवाळा जवळपास आता संपतच आलेला आहे, पण हिवाळ्यामध्ये देखील याच्यामुळे कफाची समस्या वाढू शकते. याचं जर अतिसेवन केलं तर पोटाचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर यांना दमा किंवा दम्याचा झटका, श्वासोच्छवासासंबंधी कुठला जर आजार असेल तर त्यांनी हिवाळ्यामध्ये हे घेऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं जर अतिसेवन करण्यात जर आलं, याचे जर अतिपदार्थ जर त्या ठिकाणी खाण्यात आले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे 1 ग्लास ज्यूस सकाळी आमुषापोटी हे जर घेतलं, त्यानंतर 2 तास आपल्याला काही खायचं नाही, तर नक्कीच फायदा होऊ शकतो. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.